हॅलो गाईज. आणि आजचा ब्लॉग आहे संडेचा. तर आज मी तुम्हाला फुल ब्लॉग शेअर करणार आहे आम्ही संडेला काय काय केलं. तर सकाळी 11 वाजता चहा वगैरे घेऊन मी इथे आम्ही काल जे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये जे कपडे वगैरे दाखवले ना लिओचे काढलेले, तर ते इथे मी आज सगळे बांधून वगैरे ठेवले. आणि कोणते वापरायचे आणि कोणते नाही वापरायचे ते एका 2 कॅरी बॅगमध्ये ते सेपरेट करून साईडला ठेवून दिले. आणि रूममध्ये इतका राडा झालेला ना त्यानंतर की अक्षरशः असं डोकं असं बघून असं पूर्ण हे झालेलं. आणि हे लिओचे गॉगल्स कुठे कुठे पडत आहेत ते बघा. त्यानंतर मग कपडे वगैरे सगळे ते मी सेपरेट करून बास्केटमध्ये भरून ठेवले. आणि इकडे मी जे अनवॉन्टेड आहेत ते मी ठेवते उचलून. त्यानंतर झाडून वगैरे काढलं मी. झाडून वगैरे काढून रूम स्वच्छ करून घेतली. आणि हे इकडे आले होते कशासाठी तरी काहीतरी काम होतं आणि लगेचच गेले. आणि हा जो आहे ना तो मी लिओसाठी घेतलेला म्हणजे बाथ टाईमला घेतलेला ते कॅप. तर ते मी कधी यूज नाही केलं. आणि हे तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर रिझल्ट. आधी रूममध्ये किती पसारा आणि किती पसारा होता जास्ती. आणि आता बघा रूम म्हणजे मी झाडूनच घेतली, पुसून वगैरे नाही घेतली. आणि हे लिओला ना रिमोटना इतका आवडायला लागला ना, तर तो इतका रिमोटने असं खाली मारतो आणि त्याचे सेल एकदम काढून टाकतो. आणि नंतर मी दुपारच्या जेवणामध्ये आज काही म्हणजे आज संडे असला तरी मी आज काही स्पेशल वगैरे बनवलेलं नव्हतं. मी फक्त खिचडी बनवलेली. आणि त्यानंतर मला आज आंघोळीला पण जायचं, एवढा कंटाळा आलेला ना. पण मी इथे आंघोळ वगैरे करून आली कारण हेअर वॉश करायचे होते. हेअर वॉश वगैरे करून मग नंतर आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि यांनी दुपारचं जेवण करून घेतलं. तर बोलली ना खिचडीच बनवलेली. खिचडी वगैरे खाऊन मी इथे मग माझे केस सुकवायला आली. केस वगैरे सुकवून म्हणजे टॉवेलने थोडेसे पुसून घेतले केस. आणि त्यानंतर मी इथे केस विंचरते. आणि केस मी ना ओल्यामध्येच विंचरते कारण कसं मला ना ते म्हणजे असं वेगळंच होतं ते पाणी वगैरे केसातून गळतं, मग ते मला नाही आवडत. म्हणून मी ते शक्यतो केस ना ज्या वेळेस म्हणजे ओले असतात ना त्या टाईमलाच विंचरून घेते. आणि गुंता वगैरे पण म्हणजे जो असेल तो गुंता वगैरे पण इझिली निघून जातो. आणि मी इथे ना शॅम्पू कोणता लोरियल पॅरिस यूज करते. तर त्याच्याने एकदम केस ना स्मूथ होतात एकदम असे. आणि त्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता एकदम असे सिल्की आणि सॉफ्ट म्हणजे दिसत आहेत आणि एकदम शायनी झालेले दिसत आहेत. आणि इकडे ना 4 वाजलेले. तर लिओ ना आज 3 वाजता झोपला आणि 4ला उठला. स्वतः पण नाही झोपत आणि आम्हाला पण झोपायला देत नाही. त्याची इकडे दिवसभर मस्ती चालू होती. काय थोडंसं म्हणजे संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस म्हटल्यावर थोडंसं आराम असं वाटतं ना, आराम करा. पण नाही, आमच्याकडे तसं काहीही नसते. संडेच्या दिवशी पण नसते आणि बाकी दिवशी पण नसते. तर हे बघा, हे दोघांची इकडे कशी मस्ती चालू आहे. आणि त्यानंतर हे दोघेजण गेले होते दूध आणायला. तर दूध आणलं तर त्याला एवढे एक्साइटमेंट झालेला, त्याने सँडल घातलेली पण पॅन्ट नाही घालायला दिली. तर तो तसाच गेलेला बाहेर. बाहेरून आले आणि हे इकडे परत इकडे यांचं सुरू झालं. त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी चहा बनवला आणि आम्ही दोघांनी इथे चहा घेतला. आणि मला आज एक रील शूट करायचं होतं, त्यासाठी मी लिपस्टिक लावलेली आधीच. तर ते पण मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि लिओचे डॅडी ना इकडे म्हणजे त्यांचं संडे रुटीन फॉलो करत आहेत. तर त्यांचं कसं ते मुलतानी मातीचं फेस पॅक वगैरे असते, ते मी काही वापरत नाही, लावत नाही. पण ते लावतात एखाद्या वेळेस, कधीतरी लावतात. तर मग मी ते त्यांना पण कॅमेऱ्यामध्ये ॲड केला आणि आम्ही ना हसायला लागलो होतो. लिओ एकदम त्यांना शॉकिंग बघतोय की काय करतायत हे, त्याला काही म्हणजे एकदम ते असं कधी बघत नाही ना, त्यामुळे त्याला एकदम असं शॉकिंग झालेलं. आणि हे पण हसतायत. तर व्हिडिओ म्हणजे काढते मी त्यांचा, तर ते हसतायत.
आज आम्हाला थोडंसं बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं. तर मी आधी तयारी करून घेतली आणि मग त्यानंतर मी प्यायचं पाणी भरून घेतलं. कुठे जरी जायचं असलं तरी प्यायचं पाणी भरावंच लागतं. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात पाणी डेली भरलेलं चांगलं. आणि लिओची आणि माझी तयारी इकडे झालेली आहे. यांची काय झाली नव्हती. आणि हा लिओ ना इकडे अजिबात फोटोसाठी एकही जागी थांबत नव्हता. एकही त्याने फोटो व्यवस्थित काढू दिला नाही. इतका पळत होता, इतकी मस्ती करत होता, सारखं इकडून तिकडे पळत होता. अरे थांब. थांब. हा. त्यानंतर आम्ही निघालो इकडे मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये जाताना इतका पाऊस येत होता ना, म्हणजे एकदम असा मूड ऑफ झाला बाहेर गेला की. म्हणजे आधीच येत होता पाऊस, आधीच मूड खराब झालेला. पण जाऊ दे म्हटलं, आता निघालो तर निघालेलंच बरं म्हणून आम्ही गेलो. पण पहिले सर्वात आधी आम्ही ATMमध्ये गेलो. तर त्या ATMमध्ये पैसे नव्हते. म्हणजे आधी ते एकतर लाईनमध्येच आम्हाला थांबावं लागलं. त्यानंतर पण मग कळालं की ATMमध्ये पैसेच नाही. पण आम्ही तसंच निघालो. आणि हा बघा, या रस्त्याने पण पायी चालायचं. आणि हे आहे कोळशेवाडीचं मार्केट, कल्याण ईस्ट कोळशेवाडीचं मार्केट, तुम्हाला माहिती असेल. रस्त्याने पण हा ना अजिबात चालत नव्हता. त्याला खाली उतरायचं होतं आणि पळायचं होतं. कडेवर पण बसत नव्हता. म्हणून त्याच्यासाठी आम्ही इकडे 2 लॉलीपॉप घेतले. त्यातल्या पण त्यांनी 1 लॉलीपॉप फेकून दिला. आणि इकडे आम्ही एका शॉपिंग मार्टमध्ये गेलेलो. तर इथून मी काहीही घेतलेलं नाही. एक ब्रश घेतलं आणि एक छोटा डब्बा घेतला. त्यानंतर आम्ही इथे GK's किचनमध्ये आलो. आम्हाला आज म्हणजे बाहेरूनच पार्सल घेऊन जायचं होतं. तर इकडे पण लिओ डायरेक्ट किचनमध्ये गेलेला. यांनी इतका आवरत होते, पण तरी ऐकत नव्हता, अजिबात ऐकत नव्हता. आणि मी इथे ना मेन्यू कार्ड वाचून यांना सांगत होते, हे कितीला आहे, हे कितीला आहे. तरी यांनी माझा पण व्हिडिओ घेतला आणि मी नंतर नको बोलले तरी पण घेतला. त्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही एका किराणा शॉपमध्ये आलो. आणि तिथून आम्ही एक हेअर ऑइलची म्हणजे पॅराशूट हेअर ऑइल घेतलं. आणि अजून 2-3 आयटम्स घेतले. आणि त्यानंतर एका ज्यूस सेंटरमध्ये गेलो आम्ही. तिथे मी घेतला मँगो शेक आणि यांनी पायनॅपल ज्यूस घेतलेला. पण पायनॅपल ज्यूस एवढा काही हे नव्हता, म्हणजे एकदम असा हे होता. पण मँगोचा चांगला होता. आणि इकडे मी याला ना ज्यूस देते तर तो, आणि आत्ता तो स्ट्रॉनी ज्यूस प्यायला किंवा काही पण जास्त घेतला घेऊ नको शिकला. त्याला. तर त्याने थोडंच पिलं, जास्त नाही पिलं. पण त्याला ना त्या स्ट्रॉसोबत खेळायचं होतं जास्ती. मग अजून एक स्ट्रॉ त्याला आम्ही एक्स्ट्रा दिला घेऊन. तर तो स्ट्रॉ तोंडात म्हणजे धरून ठेवत होता, ज्यूस पीत नव्हता. पण त्याला ना स्ट्रॉ चावायचा होता. आणि त्यानंतर त्याने नाहीच पिला. मग त्याला एक स्ट्रॉ घेऊन दिला यांनी आणि त्याच्यासोबत तो खेळत होता. त्यानंतर मग आम्ही ऑटोने घरी आलेलो. तो व्हिडिओ मी शूट नाही केलेला. ऑटोने घरी आलो आणि हे बघा काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवते. एक डब्बा आणला यांच्यासाठी. तर हा डब्बा DMartमध्ये 40ला आहे, पण तिथे आम्हाला 50ला काहीतरी भेटला. आणि हा ब्रश, अजून हा ब्रश आणला. अजून हे TVचं रिमोटचं कवर आणलेला. आणि त्याने ते तोडून पण टाकलं दुसऱ्या दिवशी. आणि इथे साखर आणि अजून काहीतरी एक आणलेलं, ते नाही आहे. आणि हे इकडे बघा, व्हिडिओ शूट चालू आहे म्हणून, शूट करते म्हणून स्वतःचं पोट मध्ये घेत आहेत. कसं बोलायचं काय नाही. त्यानंतर आम्ही बाहेरून आणलेलं, आज जेवायला बाहेरूनच आणलेलं ना. तर इथे पनीरची भाजी आणलेली. आणि सोबत तंदुरी रोटी आणलेली. आणि घरी काही भात वगैरे बनवला नव्हता, कारण दुपारची खिचडी होती. त्यामुळे भात वगैरे मी काही बनवलेला नव्हता. हे पनीर दो प्याजा आणि तंदुरी रोटी आहे. हाच होता आमचा आजचा संडेचा ब्लॉग. तुम्ही पण तुमचा नक्की शेअर करा.